मित्र हो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विश्वासघात करणाऱ्याला कसे ओळखावे. या जगात सर्वात मोठे दुखणे कोणते असेल तर ते म्हणजे जवळच्या माणसाने केलेला विश्वासघात. शत्रू कधीच विश्वासघात करत नाही, कारण त्याच्यावर आपण विश्वासच ठेवत नाही. विश्वासघात करतात ते आपलेच जवळचे, आपुलकीचे, त्यांच्यावर विश्वास ठेवायला लावणारे लोक. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत अशा लोकांना आधीच ओळखण्याची चिन्हे. मित्र हो, विश्वासघाती माणसाचे पहिले लक्षण म्हणजे त्याचे बोलणे आणि कृती यांच्यातील विरोधाभास. तो तुमच्याशी गोड बोलतो पण पाठीमागे आपली निंदा करतो. तो म्हणेल मी तुमच्यासाठी सदैव उभा आहे, पण वेळ आली की गायब होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचे शब्द जास्त गोड असतात त्याच्या मनातली कडवटता ओळखायला शिका. एखादा शब्द समोर गोड पण पाठीमागे तक्रारी, टीका, बदनामी हे विश्वासघाताचे सर्वात स्पष्ट लक्षण आहे. मित्र हो, असा माणूस कधीच आपला नसतो. या माणसाशी तटस्थ राहिलेलेच बरे. मित्र हो, विश्वासघाती माणसाचे दुसरे लक्षण म्हणजे तुमचे गुपित बाहेर जाणे. ज्याला तुम्ही मनातील गोष्ट सांगता आणि दुसऱ्याच दिवशी ती बातमी गावभर पसरते, तर त्या माणसावर ध्यान द्या. विश्वासघाती माणूस तुमचे गुपित जतन करत नाही, तो ते इतरांना सांगून आपलीच हुशारी मिरवतो. लक्षात ठेवा, ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा त्यांच्या तोंडाला कुलूप असायला हवं, नाहीतर अशा माणसांना काहीही सांगू नका. मित्र हो, विश्वासघाती माणसाचे तिसरे लक्षण म्हणजे तुमच्या यशावर त्यांची चिडचिड होणे. खरा मित्र तुमच्या यशात तुमच्या इतकाच आनंदी होतो, पण विश्वासघाती माणूस तुमच्या प्रगतीवर मत्सर करतो. तुमची थोडीशीही प्रगती त्याला सहन होत नाही. तुम्ही पुढे गेलात की त्याला अस्वस्थ वाटते. तो तुमच्या यशाला कमी दाखवायला सुरुवात करतो. अशा माणसापासून सावध राहा. मित्र हो, विश्वासघाती माणसाचे चौथे लक्षण म्हणजे तुमच्याकडून फायदा होत असेल तरच जवळीक करतात. काही लोकांना तुमच्यात प्रेम नसतं, आपुलकी नसते, ते फक्त फायदा शोधतात. तुमच्याकडून काम असेल, उपयोग असेल तेव्हा ते तुमच्या भोवती फिरतात. काम संपलं की हेच लोक अचानक दूर जातात. त्यांची जवळीक फक्त उपयोगापुरती असते. अशी माणसं सर्वाधिक विश्वासघात करतात, म्हणून यांच्याशी जास्त जवळीक ठेवू नका. मित्र हो, विश्वासघाती माणसाचे पाचवे लक्षण म्हणजे तुमच्या चुका मोठ्या करणे. विश्वासघाती माणूस तुमच्या चुकांवर लक्ष ठेवतो. त्याला तुमची चूक काहीही करून मोठी करायची असते. चांगली कामं दुर्लक्षित केली जातात आणि लहानशी चूकही वाढवून सांगितली जाते. असे लोक तुमचा आत्मविश्वास मोडायला पाहत असतात. यांच्यापासून जितकं दूर राहता येईल तेवढे दूर राहा. मित्र हो, विश्वासघाती माणसाचे सहावे लक्षण म्हणजे त्याची स्वतःची चूक तुमच्यावर ढकलणे. असे लोक कधीच मान्य करत नाहीत की त्यांनी चूक केली, ते उलट तुमच्यावर दोष ठेवतात. हे लोक आपल्या मनाशी खेळतात. तुम्हाला चुकीचं वाटावं, तुमची प्रगती थांबावी आणि संधी साधून ते तुमच्या पुढे निघून जातात. यालाच म्हणतात मनाचा विश्वासघात. मित्र हो, विश्वासघाती माणसाचे सातवे लक्षण म्हणजे तुमच्या अडचणीतून पळ काढणे. विश्वासघाती माणूस तुमच्या सुखात सोबत असतो पण दुःखात गायब होतो. अडचण हीच खरी परीक्षा असते. जी माणसं संकटात उभी राहतात तीच आपली असतात. बाकी जे पळतात ते विश्वासघातीच असतात. मित्रांनो, विश्वासघात कोण करतं हे जाणून घेण्यापेक्षा विश्वास कोणावर ठेवायचा हे ओळखणं महत्त्वाचं. जगात सर्व माणसं वाईट नसतात, पण वाईट माणूस ओळखायला बुद्धी आणि अनुभव लागतो. आजची ही चिन्हे लक्षात ठेवा. जी माणसं या गुणांना जुळतात त्यांच्यापासून दूर राहा. आणि सर्वात महत्त्वाचे, जीवनात कोणावर विश्वास ठेवायचा हे काळजीपूर्वक ठरवा, कारण एकच चुकीचा विश्वास संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. धन्यवाद.